नमस्कार. उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून मी वृत्तनिवेदक विलास घारगावकर आज महाराष्ट्रातील राजकारणात तत्वहीनता कशी आलेली आहे याबद्दल थोडं भाष्य करणार आहे. कारण गेले 4 महिने झालं महाराष्ट्रामध्ये 2-3 प्रकरणं गाजत होती. त्यामध्ये मस्साजोगचे आदर्श सरपंच ज्यांची निर्घृण हत्या झाली ते संतोष देशमुख, परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये निर्घृण हत्या झाली ते सोमनाथ सूर्यवंशी, आणि मग याच विषयाला मोठी प्रसिद्धी मिळाली, गवगवा झाला. परंतु बघता बघता या अत्याचाराच्या, गुंडशाहीच्या, झुंडशाहीच्या अत्याचाराच्या आणि खंडणी सम्राटाच्या विवेकाचा पारा अतिशय भयानक चढलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे. आणि या भयानक परिस्थितीला मला वाटतंय की राजकर्तेच जबाबदार आहेत की काय. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तत्वहीनतेचं राजकारण चालू आहे. सर्व यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा ह्या मोडकळीस आल्यासारख्या वाटतात आणि सुस्तावल्यासारख्या वाटतात. कारण लातूरमध्ये सध्या, उदगीरमध्ये परवा एक मजूर माणूस कामावर गेला नाही, तो आमच्या कामावर का येत नाहीस म्हणून त्यालाही संतोष देशमुखासारखी निर्घृण हत्या केल्यासारखं अतिशय निर्मनुष्य असा निर्घृण अशी त्याला ही मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा दवाखान्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याचाही परिवार न्याय मागत आहे. दुसरं, आपण जालन्यामध्ये पाहिलं की एका तरुणाला निर्वस्त्र करून लोखंडाच्या सळया लाल तापून त्याचे चटके त्याच्या अंगावर दिसत आहेत आणि याच्याकडे पाहिलं तर अक्षरशः अंगावर काटे येतात, शहारे येतात. अशा प्रकारचं हे भयानक हिंस्रता वाढलेली दिसते. आणि मग संतोष देशमुखचा विषय असेल, सोमनाथ सूर्यवंशीचा विषय असेल, परंतु याच्यापेक्षाही भयानक भयानक विषय जर निर्माण होत असतील आणि याला प्रशासन आणि राजकर्ते जर कठोर कारवाईचा बडगा उगारत नसतील तर मला वाटतं याच्यातून की खऱ्या अर्थानं राजकर्तेच सुस्तावलेले आहेत की काय असं वाटतंय. या बीडमध्ये आकाच्या वरचा आका अशा प्रकारचे हे आका पकडत चाललेले आहेत. आणि आता मंत्री महोदय धनंजयजी मुंडे यांनी नैतिकता म्हणून जेव्हा संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे भयानक असे, जे पाहतात डोळ्यात अश्रू येतील आणि काळजाला घाम फुटेल अशा प्रकारच्या फोटो आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र प्रशासन, शासन यांचा थरकाप उडाला आणि जनतेची लाज म्हणा किंवा मनाचा कोतेपणा कुठेतरी मनाला देखील त्यांच्या काहीतरी वाटलं. आणि म्हणूनच की काय, धनंजय देशमुखांचा राजीनामा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. राजीनामा देत असताना धनंजय मुंडेंनी सांगितलं की माझ्या तब्येतीच्या कारणामुळं मी राजीनामा देत आहे. म्हणजे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा दिलाच नाही अशा प्रकारचा त्याच्यातून अंदाज महाराष्ट्रातील जनतेसमोर आला. परंतु धनंजय मुंडेवर मात्र सुई ठेपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रकारचे समाजसेवक असतील, राजकारणी असतील किंवा जनतेतून सूर उमटत आहे की सह आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणामध्ये घ्यावं आणि त्यांनाही कठोर असं शासन घडावं. याच्या माध्यमातून एकंदर झालं काय, तर ते म्हणजे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी मात्र कायमस्वरूपी बदनामीचा काळ ठरलेली आहे. आणि हे प्रकरण बघता बघता अजितदादाकडे देखील सुई दिशा दाखवत आहे काय असं होत आहे.
आणि मग म्हणून अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी पार्टी एक धनंजय मुंडेचा राजीनामा होतो की नाही होतो, तोच कृषी मंत्री असलेले नामदार कोकाटे यांच्यावरही 27 वर्षापूर्वीचा खटला अनागोंदी भ्रष्टाचाराचा, आणि तो खटला बोर्डावर आला आणि त्यांना देखील 2 वर्षाची सजा सुनावली. सजा सुनावलेली असताना नैतिकतेचं भान ठेवून त्यांनी कोकाटेने राजीनामा द्यायला पाहिजे होता, परंतु त्यांनी कोर्टामध्ये स्टे घेतला आणि जागेवर राजीनामा न देता थांबलेले आहेत. एकंदर परिस्थिती पाहता महाराष्ट्राची जनता हे सर्वच विषय पाहते आणि अजित पवार कर्तृत्ववान असलेले व्यक्तिमत्व हे देखील थंड झाले की काय आणि निर्णयक्षम झाले की काय, अशा प्रकारचा एक बोचरी टीका जनतेतून होताना दिसत आहे. आणि इकडं आपण बीडमध्ये आका गेला आणि पुन्हा खोका आला. खोक्याची पार्टी म्हणून चिनी कुणीतरी एक गुंड भोसले नावाचा पुढे आलेला आहे आणि तो भोसले धसांचा कार्यकर्ता म्हणून कुणी त्यांच्यावर टीका करत आहेत, परंतु कोणाचा कार्यकर्ता हे पाहण्यापेक्षा गुंडगिरीचे त्याचेही 2-3 व्हिडिओ आलेले आहेत. त्यानेही अमानुष असा किळसवाना मारहाणीचा प्रयत्न केलेला आहे आणि दहशत पसरवण्याचा कार्यभार तिथं दिसत आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी देखील शाळेत देखील विद्यार्थ्यांसमोर त्यांना गुंडगिरीची आणि दहशतवादाची भाषा केलेली आहे. आणि मग अशा प्रकारच्या गुंडगिरी करणाऱ्या दहशतवादाच्या वृत्तीच्या तरुणांना हे राजकारणी लोक किंवा हे शाळेतले लोक किंवा हे कर्मचारी वर्ग सन्मान देतोच कसा आणि विद्यार्थ्यांना संस्कार शिकवण्यासाठी पुढे नेतोच कसा, हा प्रश्न आहे. परंतु एकंदर पाहत असताना परळीसारख्या घटना हा केवळ परळीतच नाही किंवा केवळ बीड जिल्ह्यातच नाही, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे छोटे मोठे आका आहेत. आणि या आकांना जर समजा दंडुकेशाहीचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अशाच धाडसी कार्यवाहीचा जर बडगा उगारला तर मला वाटते की महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण, समतेचं वातावरण, स्थिरतेचं वातावरण निश्चित होईल. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे भरघोस यश मिळालेलं आहे त्या यशाच्या जोरावर भारतीय जनता पार्टी ही जर पुढल्या आणखी पंचवार्षिक योजनेमध्ये जर सन्मानानं आणि मोठ्या विकासी दृष्टीनं आणि महाराष्ट्रामध्ये शांततेचं गुण्यागोविंदाचं राजकारण करणारी जर विकासी पार्टी म्हणून पुढे यायचं असेल तर त्यांना खूप महाराष्ट्रामध्ये काम करण्याच्या संधी आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे एका आशेनं बघत आहे की तरुणाईच्या हाताला काम दिलं पाहिजे. शिक्षणामध्ये नवीन पॅटर्न न आणता शिक्षणाची गंगा ही विद्यार्थ्यापर्यंत गेली पाहिजे आणि शिक्षणातून विद्यार्थी सक्षम झाले पाहिजे. एवढंच नाही तर बेकारीचे लोंढे जे आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या बेकारीच्या लोंढ्याला दिशा देऊन त्यांनाही कर्तृत्वाला वाव दिला पाहिजे. काय झालं? संपले? हे माझे मत व्यक्तिगत नसून हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या अशा आकांक्षा आहेत आणि या अशा आकांक्षेला या विद्यमान महाराष्ट्र सरकारने दिशा द्यावी आणि महाराष्ट्रामध्ये शांतीचं, समतेचं आणि गुण्यागोविंदाचं वातावरण ठेवण्यासाठी व धर्मामध्ये, समाजामध्ये भाईचारा वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करावं आणि मोलाची भूमिका बजावावी, अशा प्रकारचं मानस महाराष्ट्रातील जनता बोलून दाखवत आहे. तो विचार उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आपल्या समोर मांडत आहे. एवढंच या ठिकाणी वृत्तांकन करून मी वृत्तनिवेदक विलास घारगावकर आणि तंत्र निवेदन कॅमेरामन प्राध्यापक प्रकाश जाडसुळे यांच्या वतीने निवेदन देऊन थांबतो.